नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण गटाचे निमंत्रक ॲड करायचे किंवा कमी करायचे हे कसं करायचं ते बघणार आहोत. सर्वप्रथम जे गटाचे सध्याचे निमंत्रक आहेत त्यांनी लॉग इन करून होम स्क्रीनवर यायचे. आता ज्या गटासाठी निमंत्रक बदलायचे आहेत त्या गटाच्या सदस्य यादीवर क्लिक करा. सगळ्यात आधी आपण नवीन निमंत्रक कसे जोडायचे ते बघूया. सदस्य यादीमध्ये खालच्या बाजूला निमंत्रक बनवा असं एक बटन दिसत असेल. गटात सध्या एक निमंत्रक आहेत आणि आपल्याला आणखीन निमंत्रक ॲड करायचे आहेत. तर उरलेल्या सदस्यांपैकीच एखाद्या सदस्याला आपण इथे निमंत्रक म्हणून ॲड करू शकतो. तर निमंत्रक बनवा या बटनावर क्लिक करा. मग गटातील जे सदस्य आहेत त्यांची यादी येईल. ज्या सदस्याला किंवा सदस्यांना एकापेक्षा जास्त जर निमंत्रक तुम्हाला करायचे असतील तर त्यांचं नाव निवडा. उदाहरणार्थ या सदस्यांना मला निमंत्रक बनवायचं आहे, तर मी त्यांच्या नावावर टिक केलं आणि ठीक आहेवर क्लिक केलं. आता हे जे नवीन सदस्य होते ते गटाचे निमंत्रक बनले आहेत. वरच्या बाजूला दोन्ही निमंत्रकांची नावे आपल्याला दिसतात. अशा प्रकारे आपण गटामध्ये एकापेक्षा जास्त पण जास्तीत जास्त 3 निमंत्रक ॲड करू शकतो. आता आपण एखादे निमंत्रक कमी करून त्यांना सदस्य बनवायचं असेल तर ते कसं करायचं ते बघूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा होम स्क्रीनवर जाते. आता मी भुईमुग या गटामध्ये निमंत्रक आहे, त्याचसोबत भात या गटामध्ये सुद्धा निमंत्रक आहे. पण भात या गटाचं मला निमंत्रकपद सोडायचं आहे. तर ज्यांना निमंत्रकपद सोडायचं आहे त्यांनी स्वतःचं लॉग इन करून होम स्क्रीनवर यायचं आहे. ज्या गटाचं निमंत्रकपद सोडायचं आहे त्या गटाच्या सदस्य यादीवर क्लिक करा. आता इथे सुद्धा खालच्या बाजूला निमंत्रकपद सोडा नावाचं बटन दिसते. मला भात या पिकाचं निमंत्रकपद नको आहे, मला सदस्य म्हणून या गटात काम करायचं आहे. तर निमंत्रकपद सोडा या बटनावर मी क्लिक करते. ॲप मला एकदा खात्री करण्यासाठी सांगतं की मी निमंत्रकपद सोडून सदस्य बनत आहे. निमंत्रकपद नक्की सोडायचं आहे का? जेव्हा मी निमंत्रकपद सोडते तेव्हा गटात सदस्य ॲड करणे किंवा इतर सदस्यांची माहिती भरणे हे जे सगळे निमंत्रकांचे ॲक्सेस आहेत ते माझे बंद होतील. त्यामुळं ॲप खात्री करते की मला खरोखर निमंत्रकपद सोडायचे का. जर मी हो म्हणाले तर निमंत्रकापासून मी सदस्य बनेल. मी आता हो मला निमंत्रकपद सोडायचं याच्यावर क्लिक करते. गटातील माझं जे पद होतं ते यशस्वीरित्या अपडेट झालं आहे. इथे बघा टेस्ट शेतकरी या शेतकऱ्याचं आपण लॉग इन केलं होतं. ते आत्तापर्यंत या गटात निमंत्रक होते, आता त्यांचं पद सदस्य आहे. तर अशा प्रकारे आपण एक्झिस्टिंग म्हणजे जे आत्ता सध्या अस्तित्वात असलेले निमंत्रक आहेत ते एक तर इतर सदस्यांना निमंत्रक बनवू शकतात किंवा स्वतःचं निमंत्रकपद सोडून इतरांसाठी ती जागा मोकळी करू शकतात. अशा प्रकारे गटाचे निमंत्रक बदल हे ॲपवरूनच निमंत्रकांना करता येतात.